रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, बिलगिरीस आता पोटात झाड. खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गो. आज से पहले, आज से ज्यादा, आज से पहले, आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली इतनी सुहानी, ऐसी मीठी, इतनी सुहानी, ऐसी मीठी घड़ी आज तक नहीं मिली आज से पहले। इसको संजोग कहें या किस्मत का लेखा, हम जो अचानक मिले हैं, है इसको संजोग कहें या किस्मत का लेखा, हम जो अचानक मिले हैं, मन चाहे साथी पाके हम सबके चेहरे देखो तो कैसे खिले हैं, ओ तकदीरों को जोड़ दे ऐसी, इन तकदीरों को जोड़ दे ऐसी, कड़ी आज तक नहीं मिली आज से पहले।
सपना हो जाए वो पूरा जो हमने देखा, ये मेरे दिल की दुआ है। सपना हो जाए वो पूरा जो हमने देखा, ये मेरे दिल की दुआ है। ये पल जो बीत रहे हैं इनके नशे में दिल मेरा गाने लगा है। ओ इसी खुशी को ढूंढ रहे थे हम, इसी खुशी को ढूंढ रहे थे। यही आज तक नहीं मिली, आज से पहले, आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली, आज से पहले। बालपणी भांडायचो किती विना कारण, आता भेटण्यासाठी लागतंय गेट टुगेदरच कारण। तो बेंच तो फळान फेकून मारलेले डस्टर आठवतात अजूनही ते आपल्यावर रागावणारे मास्तर। गेली ती शाळा गेले ते दिवस मनात मात्र आजही तोच गोड हव्यास। मैत्री आपली जुनी जणू सुगंधी अत्तर। होऊ दे पुन्हा एकदा हे आपलं गेट टुगेदर। गणिताच्या तासाला हमखास इंग्रजीचे पाठांतर। गणितात ढक्कल पास जरी इंग्रजीत यायचा पहिलं नंबर। मधल्या सुट्टीत किती दंगा मस्तीचा कहर। भिंतीवर उड्या मारून पळायचो भिरकावत पाठीवरचे दफ्तर। जपूयात नाते हे आयुष्यभर बालपणीच्या आठवणीचा हाच तर आहे दरवळ। होऊ दे पुन्हा एकदा, होऊ दे पुन्हा एकदा हे आपलं गेट टुगेदर। खास शाळा बुडवायचो होमवर्क झाला नाही तर कुठेही लपून बसायचो दिवसभर। दुसऱ्याच दिवशी मग घरी हजर व्हायचे मास्तर। मार खायचा रडोस्तोर पण राग धरला नाही कुणावर। माय बापही ओरडायचे अरे आता तरी सुधर। कसं होईल तुझं लेका उद्या मोठा झाल्यावर। शिकलो सवरलो पोहोचलो मोठ्या पदावर। पण अजूनही मन झुलते बालपणीच्या हिंदोळ्यावर। चिंचा बोरे पेरू आवळे चिमणीच्या दाताने वाटून झाल्यावर। खूप मिळायच समाधान मिटक्या मारीत खाल्ल्यावर। नको आता बोला नको रुसवा फुगीचे अवडंबर। जोपर्यंत आहेत श्वास मित्रा जपूया नाते आयुष्यभर। सर्व 2005 आणि 6 बॅचचं आपलं गेट टुगेदरचं आयोजन केलं होतं। त्यामुळे सर्वांनी आयोजकाला धन्यवाद आणि सर्वांचं स्वागत करत आहे।
आणि माझा सफळ नमस्कार. आज या ठिकाणी 26 मे मला वाटतं बऱ्याच वर्षापासून 24 मे बऱ्याच वर्षापासून असं चालू होतं की गेट टुगेदर घ्यायचा पण तो दिवस काही उजळतच नव्हता. आज एकदा तो उजाडलेला आहे आणि आज या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत. त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. त्याचबरोबर शिक्षकांची आणि सर्वप्रथम मी सर्व मित्रमैत्रिणींना विनंती करते की त्यांनी स्वतःचा परिचय थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करावा. परिचय घेण्याचा कार्यक्रम होता ते खालच्या ऑर्डर घेण्यात आहे. त्यामुळे ते पुढचा कार्यक्रम घ्यायला जाईल. त्यांना मला म्हणून व्यक्त करायचं आहे. पहिल्यांदा श्रेणी मानलो मला व्यक्त करते मित्रांना माते पडवलं होय प्रमाणे मला व्यक्त करते आणि कोण इच्छुक आहे सविता कदम सन्माननीय व्यासपीठावरील सर्व माझे शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणी यांना सर्वांना माझा नमस्कार. माझा जर परिचय करून द्यायचा असेल तर मला वाटतं 1ली ते 10वी पर्यंत इथं होते सोसायटीमध्ये. पण त्याच्यानंतर 10वी झाल्याला लगेचच माझं लग्न झालं. त्याच्यानंतर मी शिक्षण पुढे घेतलं आणि मी आता MA हिंदी हा सब्जेक्ट अनिकांत इंग्लिश मीडियम जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर या ठिकाणी आता सध्या मी कार्यरत आहे. करू शकतो तसं आज मी जरी उंच भरारी घेतली असले तर पाया मजबूत माझा या शाळेमध्ये आणि या शाळेला मी शतशः प्रणाम करते. खरंच मी माझ्या जीवनामध्ये कधीच विसरणार नाही. भलेही माझ्या जीवनात काही हिस्से पण सांगते. ज्यावेळी शिक्षक भरती आली त्यावेळी आम्हाला TET मी CTET TET क्वालिफाय यावर 3 लोकांचा रोल असतो. एक म्हणजे आईवडिलांचा रोल कसा आपण कधी ना कधीतरी खेळा सांगू शकत नाही की सर तुमच्यामुळे असं झालं. पण ही एक संधी या गेट टुगेदरमुळे सर्वांनाच मिळते आणि त्यामुळं आज मला खरंच फुल ना फुलाची पाकळी तर आहे. म्हणून या ठिकाणी सरांना म्हणजे भेटताय नाही पण त्यांच्याबद्दल एक 4 शब्द माझ्या मनामध्ये होते ते व्यक्त करण्याची संधी या व्यासपीठावर मिळाली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचंच आभारी आहे. तर आपल्या सर्वांचं पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो आणि आभारही मानतो. कारण आपण ऑलमोस्ट 1 वर्षापासून प्लॅनिंग करत होतो आणि फायनली ते आपल्याला साक्षात म्हणजे आचरणात आणलेलं आहे. आणि सर्वात म्हणजे आपण जे गेट टुगेदर ठरवण्याचं प्लॅनिंग ज्या मुलीने केलं ते आता ह्या जगात नाही. तिचं नाव म्हणजे प्रतिभा कुमार. त्याच्यासाठी मी आता श्रद्धांजली वाहण्याची एक सर्वांना विनंती करतो. 1 मिनिटासाठी एक मौन धरून आपण श्रद्धांजली वाहूया. तर अशा प्रकारे आपला जे विद्यार्थ्यांना आपल्या म्हणजे आपल्याच मित्रमैत्रिणीमध्ये एका मैत्रिणीने आपल्याला सुरुवात केली पण ते त्या आचरणात आपण शेवटी आणलेलं आहे. आणि थोडक्यात म्हणजे सर्वांना माहीतच आहे तरी पण माझी ओळख करून देतो मी. माझं नाव मारुती पडवळकर. तर सध्या मी ॲज अ फार्मासिस्ट म्हणून गोव्या इथं फार्मसी कंपनीत ॲज अ मॅनेजर म्हणून मी काम करतो आहे. ॲज अ मार्केटिंगमध्ये आहे मी. तरी आपल्याला मला यातून सर्वांना एकच सांगायचं आहे की गेट टुगेदर आता ज्या प्रकारे अश्विनीनं आपल्याच शाळेच्या क्लासमध्ये मैत्रिणीनं जे ॲज अ त्याचं शिक्षक म्हणून टीचर म्हणून काम करत आहे तेव्हा चांगल्या प्रकारे तिनं गेट टुगेदर म्हणजे काय आणि कशासाठी अरेंज केला जातो ते सांगितलेलं आहे. तर मी यातून एक सर्वांना एकच हे करतो की आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख हा सगळ्याच्याच भरपूर सुखापेक्षा दुःख हा जास्त सगळ्यांच्या आयुष्यात असतं.
पण त्यातून पण आपण एक चांगल्या वेळ म्हणजे एक मार्ग चांगल्या पद्धतीने आपण म्हणजे दृष्टिकोन बघून आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीकडे वाटचाल करण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. त्यातून हे सांगतो. तर मी 2005-2006च्या बॅचमधून पासआउट झालो. त्यातून मी पहिल्यांदा प्रथमच माझं सांगलीत मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं. पण त्यावेळेला माझी अशी परिस्थिती होती की बऱ्याच आपल्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये प्रत्येक वेळेला शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये घेत असताना बऱ्याच वेळा शिक्षकांची आठवण येत असते. कारण ज्या वेळेला शिक्षकांनी आपल्या जाणीव करून दिली असते परिस्थितीचे, बरेच वेळेला आपल्याला असं वाटतं की जेव्हा आपण एकांकी पडतो म्हणजे अशा परिस्थितीवर आपण जात असतो की त्यावेळेला आपल्याला कुणी नसतं. म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड चांगले शिकलेले शिक्षक किंवा आपल्या घरात डॉक्टर इंजिनियर हा असा प्रकार कधी नसतो आपल्या लाईफमध्ये. तरी त्यातले हे आपले जे कोसारी ज्या परिसरातले जे मुलं सगळे शिकले त्यामध्ये बऱ्याच घरातली घुसखोरी करणाऱ्यांच्या बरेच अशी मुलं कोटून मुलं जे बाहेर पडले आणि आपल्या पायावर उभा राहिले. त्यातून मी एक तुम्हाला अनुभव सांगतो की मी सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर आणि माझं म्हणजे ABCD ई डिव्हिजनमध्ये माझं सांगली कॉलेजला ॲडमिशन झालं. आणि ई डिव्हिजनमध्ये सगळे इंग्लिश मिडियमचे सगळे मुलं होते. आणि त्यामुळं ते शिक्षक असे वर्गामध्ये आले तर सगळे पूर्ण असे इंग्लिशच बोलायचे, कम्युनिकेशन सगळे इंग्लिशच ठेवायचे. त्यामुळे मला असं कम्पिटिटिव्ह व्हायचं की आपल्याला इंग्लिशमध्ये आपण खूपच कमी आहे म्हणजे असं म्हणजे स्वतःला मला ॲनालाइज व्हायचं. तेव्हा प्रत्येकाला असं आठवायचे गांधी सरांच्या आठवणीचे शब्दकोशमध्ये आपल्याला रोज 10 मार्काचे टेस्ट घ्यायचे. त्यातला आपण एक एक शब्द म्हणजे आपला रट्टा मारून आज येथे सर्व उपस्थित असलेले आमचे शिक्षक स्टॉफ आणि माझ्या वर्गातील सर्व मित्र मैत्रिणी यांचं मी आज मनापासून अभिनंदन करते की एवढ्या 20 वर्षानंतर म्हणजेच आमची 10वीची बॅच 2005-06 झाले. त्याच्यानंतर 20 वर्षांनी एकत्र येण्याचा योग आला तो म्हणजे गेट टुगेदर. गेट टुगेदरचं नियोजन केलं त्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते बरं का. गेट टुगेदर म्हणजे काय तर आपल्या पहिल्याच्या वेगळी असलेले विचार ना किंवा वेगवेगळे विचार आणि त्यात नवीन विचार निर्माण करायचे किंवा एकमेकांचे नवीन झालेले बदल आणि त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात की का नाही वेगवेगळे क्षण येतच असतात. त्यातला तो क्षण एक म्हणजे गेट टुगेदर. गेट टुगेदर म्हणजे आपण सगळेजण एकत्र आलो, एकमेकांची ओळख पहिली होतीच तरी पण काय प्रत्येकाचे चेहरे बदलले, आठवणी बदलल्या, परंतु मैत्री ही काय बदलत नसते बरं. त्या दोघांनी जरा मारुती पडोळकर, अश्विनी वावळे यांनी जे सांगितले 4 शब्द त्याच्या व्यतिरिक्त मी काही जास्त सांगू शकत नाही कारण काय महत्त्वाचे पॉईंट त्यांनी सांगितले. त्यामुळे मी एक छानशी कविता सादर करते गेट टुगेदरची. आज मला आठवलं तुम्हा मित्रांचा संवाद, तुमच्या सोबतचा प्रत्येक क्षण वर्गातील ती मस्ती, तुमच्या सोबतचा प्रत्येक क्षण वर्गातील ती मस्ती, प्रत्येक प्रसंगात आपल्या फुलात गेलेली ती दोस्ती, प्रत्येक प्रसंगात आपल्या फुलत गेलेली ती दोस्ती. आज मला आठवलं शाळेत पायी जाण्याचा, रस्त्याने खोड्या काढण्याचा तो प्रत्येक क्षण, रस्त्याने पायी चालत जाण्याचा, खोड्या काढण्याचा तो प्रत्येक क्षण, सरांचं रागावणं, बाबांचं चिन्ह आणि क्षणाक्षणाला बहरलेल्या बालपणीच्या आठवणीचं जगणं. आज मला आठवलं दिवस सरून गेलेले, प्रत्येक वळणावर मैत्रीच्या आठवणी जागत गेलेले, प्रत्येक क्षण. पण आता असंच वाटतं गेट टुगेदरच्या निमित्तानं सुख दुःख वाटत राहायचं. गेट टुगेदरच्या निमित्तानं सुख दुःख वाटत राहायचं. आज मला आठवलं त्या सुंदर कळ्यांची आज फुले झाली आहे. आज मला आठवलं त्या सुंदर कळ्यांची आज फुले झाली आहे. एकमेकांची सोबत करायची आहे. बालपणीच्या मैत्रिणीला काळीच कोंदणात साठवायचे आहे. बालपणीच्या मैत्रिणीला काळीच कोंदणात साठवायचे आहे. आज मला आठवलं आता आठवावंच लागेल या प्रत्येक दिवसाची सारी मजा. आता आठवावंच लागेल प्रत्येक दिवसाची सारी मजा. मैत्रीच्या क्षितिजावर पुन्हा उमलेल नवी कोरी किरणाची प्रथा.
प्रत्येकात मैत्रीच्या शिटीजावर पुन्हा उभेल नवी कोरी किरणाची प्रथा. मैत्री जगेल, मैत्री जगेल, मैत्री जगवेल. गेट टुगेदरच्या या दिवशी स्वप्नी नवी फुलवेल. गेट टुगेदरच्या या दिवशी स्वप्नी नवी फुलवेल. आता थोडासा माझा तेव्हापासून झालेला बदल सांगते. तेव्हा माझी त्यात काय काय प्रगती झाली, कोणामुळे झाली. ही तर पहिला टप्पा म्हणजे आपला तेव्हा अंगणवाडीच काही नव्हतं, परंतु आपला डायरेक्ट पहिला टप्पा झाला तो म्हणजे पहिली बॅच 10वीपर्यंतची. 10वी नंतर माझी 11वी 12वी शेगावमध्ये झाली. 12वी नंतर जतला शिक्षण झालं कॉलेजचं. शिक्षण झाल्यानंतर 1 वर्षांनी लग्न झालं. लग्न झालं तेव्हाच मला माहीत नसताना सुद्धा आमच्या मिस्टरांनी अंगणवाडीचा फॉर्म भरला. तेव्हा सक्सेस झालं. त्यात मी अंगणवाडीत पण लगेच लागली 2-3 महिन्यात. तिथून जे आठवलं की मला मी अंगणवाडी सुद्धा कधी गेली नव्हती, मला अंगणवाडीच काहीच माहीत नव्हतं. जेव्हा त्यात गेले तेव्हा मला कळलं की अंगणवाडी म्हणजे काय असते आणि त्यात अनुभव कसे असतात. लहान लेकरं नसली तरी पण ते आपली समजून त्यांचं ते आपल्याला करावं लागतं. एवढे 2 शब्द बोलून मी माझी भाषण संपवली. सांगू काय सांगू कोण आहेस तू. रक्ताचा लहाना त्याचा पण जीव आहेस तू. प्यार शोहरत सब तुझ पे ही मेरी जान कुर्बान है. तू जो साथ है तो यारा सारे हम मेहमान है. सुटणार कधी हा हात रे, तुटणार कधी साथ रे. काळ आला तर पहिला उभा असणार तुझा यार रे. काळ आला तर पहिला उभा असणार तुझा यार रे. तेरी यारी है मेरी शान, तू धड़कन में तेरी जान. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. कॉलेजाच्या कट्ट्यावरती भरली मनात तरुणी. मित्र म्हणता छान आहे भावामची बहिणी. कॉलेजाच्या कट्ट्यावरती भरली मनात तरुणी. मित्र म्हणता छान आहे भावा आमची बहिणी. यारी आपली हाय अशी जशी चहा सोबत खारी. खट्टी मीठी है थोडी और थोडी दुनियादारी. यारी में कोई शक नहीं होता, दिल से दिल का रिश्ता यूं ही नहीं होता. कभी मिल जाए सच्चा यार तो फिर कोई भी गम बड़ा नहीं होता. यारी आपली हाय अशी जशी चहा सोबत खारी. खट्टी मिठी है थोडी और थोडी दुनियादारी. नडला आपल्याला जर कोणी काढू वरात त्याची भारी. गुरुवर्य आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण गेट टुगेदरच्या निमित्तानं ह्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे.
अनेक वर्षापासून आपण गेट टुगेदर करायचं म्हणून प्रयत्न करत होतो, पण त्याला आज यश आले. या आनंदाच्या आजचा हा क्षण हा आनंदाचा आहे. आनंदाच्या क्षणी एक आपल्यात ज्या विद्यार्थिनीची इच्छा होती गेट टुगेदर करण्याची ती आपल्यात नाही, तर तिच्या स्मृतीस मी अभिवादन करतो. सर्वप्रथमतः गुरुपरमा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या गुरूंना वंदन करून मी माझं मनोगत व्यक्त करतो. माझे नाव योगेश मोहिते. मी 10वीपर्यंत कोसारी इंग्लिश स्कूल कोसारीमध्ये शिकलो. त्यानंतर मी सांगली ते चिंतामण महाविद्यालय ते BBA केलं. त्यानंतर इचलकरंजी येथे MBA केलं. त्यानंतर मी आता राजाराम साखर कारखाना येथे एका डिपार्टमेंटचा हेड म्हणून काम करतोय. माझं मनोगत. तसेच माझे उपस्थित असलेले बालमित्र आणि इष्टमित्र सर्वांना माझा नमस्कार. इथं आवर्जून आपण आज लहान मित्र, लहान आठवणी या ठिकाणी आपण इथं व्यक्त करण्यासाठी आपण सर्व उपस्थित राहिलो आहोत. तसेच आपल्यासोबत आपले गुरुवारी सुद्धा उपस्थित आहेत. पण आपण आज 10वी झाल्यानंतर आपण गुरुवाऱ्यांना आपलं मित्र जसं समजत गेलो आणि आपलं त्यांचं नातं मैत्री झालं. आणि तिथनं पुढं आपलं वाटचाल प्रत्येकाची वेगळ्या दिशेने वेगळ्या वाटेने आपण गेलो. परंतु आज 20 वर्षांत आपण परत एकत्र आलोय आणि आपलं जे आताच मित्र आणि पहिलं गुरु एकत्र आलो हे लय फार महत्त्वाचं असं होत असतं. नाही झाल्यानंतर कोणी प्रत्येकात वेगवेगळ्या शाळा शिकले आणि मी मॉडर्न शाळा 12वी केली. तिथून पुढं मी आर्टिकल्चरला गेलतो, पण तिथं पूर्ण मला ते इंग्लिश जमीन म्हणून मी वायशेमला तेच ॲग्रिकल्चर वायशेमला केलं मी. आणि ते त्या ठिकाणी ते वायशेमला करून द्यायला ते योगेश मोहिते ते सहकार्य केलं आणि ते तिथून मी BSc ॲग्री कंप्लीट झालं. पण BSc ॲग्री झाल्यानंतर 2 वर्ष त्यातलं दोन वर्ष एक्झाम दिल्यानंतर एका कंपनीची ऑफर आली आणि त्या कंपनीत मी जॉब करत राहिलो. परत मी कोसारीत कृषी केंद्र चालू केलं आणि त्याच्यानंतर 2019ला कोविड आलं. 2019ला मी PGR कंपनी चालू केली आणि त्या PGR कंपनीचा लॉकडाऊनमध्ये आमचं आणि एम्प्लॉईचं कनेक्शन कट झालं. ती एम्प्लॉई तितक्या कशा आम्ही इकडं गेट टुगेदरसाठी जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना आणि शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांचं मी स्वागत करतो. गेट टुगेदर काय आहे हे आता सगळ्यांच्या तोंडून झालेलंच आहे एकदा बरंच वेळा. आता त्यावर जास्त मी नाही बोलत. मी दॅट पॉईंटवरती येतो. माझं नाव प्रदीप अशोक साबळे, जसं सगळ्यांना ओळखतात मी, आणि माझी मुलगी आरवी प्रदीप साबळे. तर गडबड करते बरं. हॅलो. 10वीपर्यंत शिक्षण माझं कोसारीमध्ये झालं. त्यानंतर 12वी माझी शेगावमध्ये झाली. 11वी 12वी शेगावमध्ये झाल्यानंतर जसं सगळ्यांना माहिती आहे की शिक्षणासाठी आजकाल एकतर पैसा हा लागतो आणि त्यावेळी माझ्या घरची परिस्थिती अशी होती की आजोबा यावरती सगळं डिपेंड होता आणि अवलंबून असल्यामुळं आणि ऐन वेळेला म्हणजे 12वी संपताच म्हणजे 12वीची परीक्षा आपली फेब्रुवारीमध्ये असते आणि आजोबांचं निधन झालं नोव्हेंबरमध्ये. त्यामुळं जी घरातली जी परिस्थिती होती किंवा जी सोर्स होता इन्कमचा तो एक सुटल्यासारखा झाला आणि त्यानंतर मग थोड्या वेळेसाठी मला मग काय वर्ष मुंबईला चुलते असल्यामुळे तिकडे जावं लागलं. लांगणे सरांचा ज्याप्रमाणे सगळ्यांनी एक गोष्ट केली की त्यांच्यामुळे आम्हाला कुठेतरी फायदा झाला आहे, ही गोष्ट तितकीच खरी आहे माझ्या यशासुद्धा. कारण माझी पण इच्छा होती की इंग्रजीमध्ये जी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते ती शब्दार्थ, व्होकॅब्युलरी, आणि ती जोपर्यंत कोणाला समजत नाही तोपर्यंत इंग्रजी बोलता येत नाही. कारण कुठला शब्द वापरावा त्याचा अर्थ माहीत होत नाही तोवर होत नाही. आणि माझी एक जिद्द होती की इंग्लिश बोलायचं शिकायचं आहे मला, काही असू दे, फील्ड कुठलाही असू दे, पण ती माझी एक जिद्द होती किंवा हाऊस म्हणा किंवा इच्छा म्हणा. आणि त्याला मला ती एक गोष्ट मला उपयोगात पडली ती म्हणजे, आणि दुसरं एक त्या गोष्टीला साथ मिळाली. मुंबईला मी कॉल सेंटरमध्ये जॉब केला. जवळपास 5 ते 6 वर्ष एक कॉल सेंटरमध्ये मी काम करत होतो. त्यानंतर
काय माहिती कुठून कसं नशीब काय चमकलं किंवा काय माझ्या आयुष्यात कसं घडलं की मला अनपेक्षितपणे लग्न करावं लागलं. त्यानंतर मी गावी शिफ्ट झालो. पण गेट टुगेदरसाठी सर्वजण आपण जमलो आहे. प्रथम मी गुरुवार्यांना वंदन करतो. सर्व मित्रमंडळीला वंदन करून मी माझा परिचय देतोय. माझं नाव वसंत तानाई चौगुले. तुम्हाला आता बऱ्यापैकी माहिती आहे सगळ्यांना, आपण क्लासमेटच आहोत. जवळ तर माईक. चालू वरती पुश कर. हॅलो 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 2006 साली आपली 10वी पूर्ण झाली. त्यानंतर मी शेगावमध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज शेगाव इथे 12वी 2008 साली पूर्ण केली. त्यानंतर 2 महिने पुण्याला सर्व्हिस केली, पण तिथं काही योग्य वाटलं ना, म्हणून परत गावाला आलो. गावाला आल्यानंतर शेती बघत बघत भरतीसाठी प्रयत्न केले, पण अकॅडमीला वगैरे जाऊन करणं काही शक्य नव्हतं. घरची परिस्थिती काही तेवढी नव्हती, बेताची होती. त्याच्यानंतर भरती बघत बघत काही जमलं नाही. भरतीत कुठंच काय झालं नाही, पोलीस भरतीलाही झालं नाही, आर्मीमध्ये काही झालं नाही. त्याच्यानंतर शेती बघत आता ट्रॅक्टर आणि शेती आणि आपली एक टोळी आहे गावाला, बऱ्यापैकी चालू आहे. तुमच्या आशीर्वादानं सगळं व्यवस्थित चालू आहे. त्याच्यानंतर जरा म्हणजे वैयक्तिक जीवनात अडचणी आल्या, पण त्यातनंही सावरून आता 1 नंबर चाललंय. आज जमलेल्या गेट टुगेदर कार्यक्रमासाठी सर्वप्रथम मी गुरुवारांना वंदन करतो. सर्व मित्रमंडळींना नमस्कार. माझं नाव बंडू रंगा महानोर. मी सध्या सांगलीला आहे. रेल्वे मालका रेल्वे गोडाऊनला काम करतोय. आहे सगळे व्यवस्थित. इथे जमलेल्या सर्व गुरुवर्य आणि मित्र आणि मैत्रिणी प्रत्येकाला माझा नमस्कार. मला प्रत्येकानं ओळखला चला इथं. माझे नाव महावीर गोरख खडतरे. माझा बिझनेस म्हणजे मी नोकरी एसटी महामंडळामध्ये ड्रायव्हर कंडक्टर डबल आहे मी, पहिला मुद्दा. आणि दुसरा बिझनेस म्हणजे माझ्या 3 छोटा ते टेम्पो आहेत आणि एक तैवारा 4 चाकी गाडी आहे. माझ्या सर्व्हिसचा मूळ पाया, मला ज्या वेळेला सही पाहिजे होती कागदावेळी, त्यावेळेला मी सावंत सर यांच्याकडून शाळेतून सही घेऊन गेलो होतो. आणि त्याच्यानंतर दुसरी कॉपी मागितल्यावर मी त्यांच्या कुंभारातून घेऊन गेलो होतो. त्यांनी मला रोड सुद्धा दिली होती सही. हा त्यांचा मला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे माझ्या नोकरीसाठी. एवढे बोलून माझी चर्चा संपवतो. सर्व मित्रमैत्रिणींचं व शिक्षकांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करते. माझं नाव शीतल सर्जेराव मोरे. मी कोसारी इथेच राहत आहे आणि मला एक मुलगा आहे. माझा मुलगाही न्यू इंग्लिश स्कूल कोसारीमध्ये शाळेतच शिकत आहे. मी 4-5 वर्ष कोसारीमध्ये डाटा ऑपरेटर म्हणून काम केलेलं आहे आणि आता सध्या कोसारी गावातच आशा सेविका याच्या कामावर रुजू झालेले आहे. एवढं बोलून थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या मित्रमैत्रिणींना व सर्व शिक्षकांना प्रथम अभिनंदन. आपण गेट टुगेदरसाठी एकत्र जमलो आहे. सगळ्यांना बोलून भेटून खूप आनंद झाला. मी कुरुंदवाडी इथे आहे, हॉस्पिटलमध्ये जॉब करते. एवढं बोलून मी आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर जमलेली माझे गुरुवर्य आणि मित्रमैत्रिणी, 24 मे 2026 गेट टुगेदरचा दिवस आज शेवटी ठरलेला आहे. 1 वर्ष नुसती चर्चा चालू होती. त्यानिमित्तानं आपण इथे सर्वजण वेळात वेळ काढून जमलेला आहात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभारी आहे. माझं नाव सुषमा पाटील. माझे नाव सुषमा पाटील. माझे मिस्टर प्रायमरी टीचर आहेत गुळवंचीला पौराडी शाळेवर आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आता 10वी पास झाला आहे, दुसरा आता 8वीला गेला आहे. एवढं बोलून माझं 2 शब्द. हॉटेल पाणी हॅलो हॅलो. माझे नाव दीपाली वसंत सकट. सासरकडचं दीपाली समाधान पुढे. सर सगळे ओळखत असतील माझ्या मिस्टरांना पर्सनली. हो, आणि
मला 2 मुलं आहेत. मुलगी माझी 9वीत आहे. SRM अल्फोन्साला शिकत आहे ती. मुलगा SRMला आहे, तो आता 7वीला गेला आहे. आणि मी आता सध्या एक ब्युटिशियन आहे. माझं जतमध्ये पार्लर आहे. आणि माझे मिस्टर ट्रॅक्टर शोरूममध्ये ब्रँच मॅनेजर आहेत, तिथं जॉब करतात. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मैत्रिणी गुरुवर्य यांना माझा सादर प्रणाम. माझे नाव मीनाक्षी चव्हाण मोहिते आणि मी ते 2 शब्द फक्त एवढे सांगणार आहे की आम्ही वर्षभर झाले गेट टुगेदरचं प्लॅनिंग करतो आहे. खरं वाटत नव्हतं की हा आजचा दिवस येईल. तसं प्रत्येकजण होय नाही हेच करत होते. पण मारुती पटोळकर आणि माझ्या 2-4 मैत्रिणी असतील, त्यांनी पुढाकार घेऊन याचं प्लॅनिंग केलं आणि आजचा दिवस त्यासाठी आम्ही योग्य ठरवला आणि इथेपर्यंत आलो. माझे मिस्टर सध्या कोल्हापूरमध्ये रेल्वेमध्ये माथाडी आपलं अन्नधान्य रेशन येतं त्याच्यामध्ये हेड सुपरवायझर आहे. सध्या ते कागल तालुका, कोल्हापूर शाहू मार्केट यार्ड आणि हातकणंगले असे 3 तालुके सांभाळतात. आणि मला मयंक हा एक मुलगा आहे आणि मी सध्या कोल्हापूरमध्ये वास्तव्याला आहे. आणि खूप छान वाटते आपल्या सगळ्यांना इथं एकत्र बघून आणि तुमच्या सगळ्यांना पण इथं बघून. मला वाटत नव्हतं की मी तुम्हाला परत सर्वांना एकत्र बघेन, खरंच वाटत नव्हतं. पण आज मला सगळ्यांना इथं बघून म्हणजे असं माझी ओळख करून देते. मी सविता कदम, सासरचं आडनाव शिंदे. मी आपली कोसारीत स्थायिक आहे आमची शेती वगैरे बऱ्यापैकी आणि सोसायटीची व्हाईस चेअरमन आहे. मला 2 मुलं आहेत. मुलगी माझी जयसिंगपूरला आहे, जे मगदूमला इंजिनिअरिंगसाठी 1st वर्ष आहे तिचं. आणि मुलगा 10वी झाली, 11वीसाठी ॲडमिशन त्याचं इस्लामपूरला आहे. किरण गोरे. सगळ्यांना तर माहिती असेल धंदा आमचा काय आहे. आमचा धंदा असा आहे, सांगण्यासारखा पण नाही. आणि सध्याला म्हणजे सेवा भरपूर आहे त्या धंद्यातून. सरांना हे सगळं माहीत आहे. बागेवाडीचं सर्व माहिती सर. बागेवाडीतून आपलं गिऱ्हाईक असतं भरपूर चांगले, म्हणजे वडिलांपासून आलेलं चालतं आले. त्यामुळे आपण बाकी धंदा सोडून एकच धंदा सध्या चालू आहे आणि त्यातून पोल्ट्री व्यवसाय आपला आहे. त्यातून आहे व्यवस्थित आपल्या बऱ्यापैकी हाय रुटीन आहे. 2 मुली 1 मुलगा आहे. अजून परत पाहुण्यांना माहितीच आपला व्यवसाय अजून. त्यातून सगळंच कार्यक्रम आम्ही करतो. काय कुठला असेल ते आपल्या ॲडजस्टमेंट करून. नाही असं आपलं काय नाही, हाय व्यवस्थित सगळं आहे, काय अडचण नाही. 2024 मधला रिसेंटच की आता सगळ्यांनाच माहिती आहे शेअर मार्केट आणि हा ट्रेंड भरपूर चाललेला आहे. सगळ्या म्हणजे पूर्ण सायबर फ्रॉड हे भरपूर सगळं म्हणजे आता सध्या ते चाललं आहे. मोबाईल आल्यामुळं सगळ्यांच्यात हा मोठा सगळ्यात रिस्क जेवढा आहे तेवढा चांगला पण तेवढा देऊ त्याचा. तर मी म्हणजे कामाच्या व्यापामध्ये थोडं लक्ष दिलं नाही. आणि आय थिंक सगळ्यांनी ऐकलं असेल किंवा माहीत नाही मला, मोतीलाल ओसवाल एक मोठी कंपनी 29,000 करोडची कंपनी आहे मार्केटमध्ये. तर त्यामध्ये मी थोडे पैसे लावलेले होते आणि त्यावेळी मला एवढा अंदाज आला नाही. आणि ते पण शॉर्ट टाईम म्हणजे एका महिन्यात मी ऑलमोस्ट 27,32,178 रुपये त्यात म्हणजे इन्व्हेस्टमेंट केलेली. म्हणजे असे पैसे टाकलेले त्यामध्ये, म्हणजे असे टोटल टाकले होते जे मला पूर्ण म्हणजे ते ॲक्च्युली नंतर मला अनालाइज झालं की ते मोतीलाल ओसवालचं फेक ॲप होतं. सेम टू सेम दिसणारं फेक ॲप. आणि त्यामध्ये त्याने मला ॲक्च्युली टाकताना मी 10 लाख पहिल्यांदा लावलेले. नंतर मला तिने सांगितलं तुम्हाला टॅक्स भरायला लागेल, तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला लागेल. असं करून माझ्याकडनं तिने जवळ 27-28 लाख रुपये वसूल केले. 2024 मधला माझ्यातला सगळ्यात मोठा लाईफमधला माझा इन्सिडेंट झाला. त्यामुळे मी एवढं डिप्रेशनमध्ये गेलेलो की असं म्हणजे ज्यावेळी अशी सिच्युएशन येते लाईफमध्ये, त्यामुळं आपली लक्षात ठेवा प्रत्येकानेच आपली फक्त लाईफमध्ये आपली फॅमिलीच आपल्यासोबत असू शकते आणि आपला मित्र, चांगले मित्र असतात तेच आपल्याबद्दल म्हणजे आपल्यासोबत असतात आणि तोच आपण त्याच्यातून आपण सर्वाइव्ह होऊ शकतो. आणि तो माझ्यासोबत इन्सिडेंट झाला आणि त्यावेळी मी सांगलीत म्हणजे पोलीस स्टेशनला हे दिले. श्री सिद्धेश्वर शिक्षक प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल कोसारीच्या 2005-06 10वीची बॅच आज या ठिकाणी आपण सर्वजण त्यांचं गेट टुगेदर म्हणजे स्नेह मेळावा ह्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. मग या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले दोन्ही शाखेचे आपले मुख्याध्यापक, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि समोर उपस्थित असलेले विद्यार्थी मित्रमैत्रिणींना म्हणणार नाही, कारण कसं आहे आता तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही मी सारखेच दिसतोय. फक्त मित्र आणि मैत्रिणी. आज
तुमचा स्नेह मेळावा. या स्नेह मेळाव्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र आलात. तुमच्या विचारांची देवाणघेवाण होते. कारण तुम्ही 10वी नंतर मला वाटतं बरेचसे विद्यार्थी म्हणजे बरेचसे मित्रमैत्रिणी एकमेकांना बघितलं सुद्धा नसेल आणि 10वी पर्यंत एका बेंचवर बसायचं, एकमेकीं शेजारी बसायसाठी भांडायचो, हो की नाही? म्हणजे इतकी घट्ट मैत्री. पण 10वी जशी झाली तसं सगळ्यात अंतर पडेल आणि हे गेट टुगेदर ह्यासाठीच आहे की तुमचं ते अंतर कमी व्हावं आणि तुम्ही सर्वांनी एकत्र यावं. तुमच्या विचारांची ओळख करून द्यायची राहिली. पण झालं वाटते सुरू झालं. बर, माझं नाव माहेरचं अर्चना शिवाजी माने आणि माझं आताचं नाव आहे अर्चना उद्धव शिंदे आणि माझं सर्व शिक्षण पुण्यामध्ये झालं. 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची शाळा लोकमान्य टिळक हायस्कूल या ठिकाणी झालं. 11वी 12वी शिक्षण माझं सेंट मिराज कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर माझं B.Ed झालं ते महर्षी कर्वे अध्यापक विद्यालय हिंगणे संस्थेचं एरंडवणा ह्या ठिकाणी माझं B.Ed झालं. तिथून पुढे BA झालं. BA नंतर MA केलं पुणे युनिव्हर्सिटीमधून. त्यानंतर मी YCM मधून माझं B.Ed झालं म्हणजे आणि त्यानंतर आताच जवळजवळ 2 वर्षापूर्वी माझं MA एज्युकेशन झालं YCMचं. आणि हे सगळं म्हणजे बरंचसं माझं शिक्षण BA पासून पुढे म्हणजे MA पासून पुढे 2001ला माझं लग्न झालं. म्हणजे लग्नाच्या आधी माझं B.Ed कम्प्लीट झालं होतं आणि लग्नानंतरचं जे होतं MA B.Ed आणि पुढे MA एज्युकेशन हे सगळं माझ्या सरांच्या मदतीने माझे जे पती आहेत त्यांच्या मदतीने माझं हे पुढचं सन 2005-06 10वी बॅच गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. जे आयोजित करणारे जे काही विद्यार्थी होते आणि नेटका असं आयोजन करणाऱ्या या गेट टुगेदरचं सर्व विद्यार्थ्यांचं आणि सर्व मुलींचं आणि सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याच्यानंतर आमचा आदर देखील केला. त्याबद्दल मी तुमचा म्हणजे आभार व्यक्त करतो आणि माझं थोडं मनोगत व्यक्त करतो की मी पण एक रांगडाच म्हणजे ग्रामीण भागातलाच एक विद्यार्थी आणि तुमच्याबरोबर मी कायम इकडं तिकडं असणार. एक दिवशी मला शाळेत मी 2 वर्षाचा तुमचा पाहुणा होतो, 2च वर्ष होतो कोसारी हायस्कूलला. मला जाणवतं चांगलं की पण ते विद्यार्थी मला आजही ओळखतात. परंतु मला ही एवढी खंत वाटून गेली की हे गाव मी सोडून नाही जायला पाहिजे होतं. मला आता गावात गेल्यानंतर बरीचशी फार कमी प्रमाणात लोक ओळखतात. माझ्याच गावातली माणसं मी पण कमी प्रमाणात ओळखतोय तर ती पण कमी प्रमाणात ओळखतात. परंतु चव्हाण सरांचं तसं नाही. चव्हाण सरांना सगळे ओळखतात. चव्हाण सर म्हणत होते मला जाताना, जाऊ नका सर, राहा इथंच बरं आहे ते. पण काही वेळेला असं वाटायचं की संस्था एकच आहे, आयुष्यभर इथं कुठं काढायचं हे पण वाटून गेले. म्हणजे कसं की काही वेळेला काही लोक वेगळा सल्ला द्यायची, काही लोक वेगळा सल्ला द्यायचे. काही म्हणायचे सर योगायोगानं आले, कशाला थांबताय, जावा, हा विषय झाला. त्याच्यानंतर आमचे जे वर्ग भरायचे लहानपणाच्या खूप आठवणी त्या ठिकाणी. जे 4ला 5वीला 6वीला 7वीला जे विद्यार्थी असतात ते खूप कडकन असतात. त्यातल्या त्यात आमची रंजना स्वप्ने जर ही मुलगी आज इंग्लिश स्कूल कोसारी या विद्यालयाचे 2005 आणि 2006च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आहे. या स्नेह मेळाव्यानिमित्त उपस्थित दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, माझे सहकारी आणि तुम्ही सर्व माझे लाडके विद्यार्थी, खरोखरच मला इथं भरून आल्यासारखं वाटायला आलंय. नाही बोलू दे मला. कसं आहे, हा स्नेह मेळावा म्हणजे एकमेकाच्या अंतःकरणात जाऊन मनातलं सगळं ओळखून घेण्याचं आणि भावना व्यक्त करण्याचे ठिकाण आहे. माझं पूर्ण नाव अरुण तातुबा वाघमारे तुम्हाला सर्वांना परिचित आहे. माझं गाव बागेवाडी. माझं प्राथमिक शाळा बागेवाडी येथे झालं. त्यानंतर मी माध्यमिक शिक्षण कुंभार हायस्कूलला केलं. त्यानंतर ज्युनियरचं 11-12वीचं शिक्षण मी तासगाव कॉलेजला केलं. त्यानंतर काही जणांनी छोटासा बदल झालेला दिसून येतो या. तरीही तुम्ही या ठिकाणी
एकत्रित जमला ते म्हणजे आपलं 24 मे 2026 या सालचं गेट टुगेदर म्हणजे काय ते आम्हाला सुरुवातीला माहीतच नव्हतं, परंतु तुमच्या ह्या योगानं आम्ही ह्या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे. आता आम्ही एवढं शिक्षण झालं, सरांनी सांगितलं कुंभारे हायस्कूलचा, आम्ही सुद्धा कुंभारे हायस्कूलचा, SRM हायस्कूलचा, त्याच्यानंतर PUP महाविद्यालय कवठे मंकाळचा, पुढं असं शिकत गेलो, पण आमचा आज तागायत गेट टुगेदर झालेलं नाही. तुम्ही मला वाटतं तुमच्या वर्गाचा वर्ग शिक्षक 5वीला मीच होतो, म्हणजे तुमचा वर्ग म्हणजे अष्टपैलू 5वी ते 7वी आणि 8वीला नागणे सर, 8वी ते 10वी नागणे सर. मग मी 5वीला ज्यावेळी होतो त्यावेळी माझा वर्ग असा असायचा. सर्वात जास्त त्यांनी म्हणजे पुढे होऊन केलं, काय विद्यार्थिनींनी सांगितलं, गेट टुगेदर करायला आमचं आज वर्ष लागलं. काय जण म्हणले की गेले 15 दिवस लागलं आणि गेले एक तारीख फिक्स झाली, परंतु काही कारणास्तव म्हणजे सरांच्या कारणास्तव तारीख ती पुढे ढकलली गेली. असू द्या, ह्या आपला चढ उतार होत असतो, जिथं चढ आहे तिथं उतार होतो, जिथं सुख आहे तिथं दुःख होत असते. बऱ्याचशा आता विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं. सुरुवातीला आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी आम्हाला नाश्त्याची अत्यंत चांगल्या पद्धतीने सोय केली. आम्हाला चिंचोस विसावा या ठिकाणी आहे, 5 किलोमीटरवर आहे, पण आम्हाला येण्याचा योग आला नव्हता. आणि तुमचा योग म्हणजे आमचा बी योगच आहे या ठिकाणी. तुमचं गेट टुगेदर आता सरांनी सांगितलं, आमचं बी गेट टुगेदरच आहे. कारण आता हे गेले बिरनाळला, सावंत सर गेले बिरनाळला, आता आम्ही एका ठिकाणी. तयारी केली, कोण येते का नाही, शिक्षक येतील का नाही, जे ते सुट्टीला एवढ्याला येतील का नाही, येईपर्यंत आमच्या काही जीवात जीवन होता. हे पुढे आली मुलं म्हणायची सर आले की नाही, चांगलं तुम्ही नेटकं नियोजन केलं. आता सकाळीच माझा नागरे सरचा फोन झाला. नागरे सर म्हटलं मला एक वेळाच फोन आलाय, हाय का नाही टुगेदर, काल पाऊस आला, हे झालाय, म्हटलं कुणा झालं. सर म्हटले या की, अहो या की म्हणताना हाय चर्चा चालू असताना घरातली म्हणले ते आम्हाला घेऊन जाताय का नाही चिंचवी, ते सुद्धा आम्हाला आणणं भाग पडतं या. कारण तुम्हाला सांगितलं, पडोळकरनं सांगितलं 27-28 लाखाचा ज्यावेळी फ्रॉड झाला तर हो द्या, फक्त तुम्ही चांगला झाला. फक्त 20 वर्षानंतर योग आलेला आहे. या बॅचचा 8वी ते 10वीचा क्लास टीचर असल्यामुळं आणि आपली शाळा अगदी 96ला सुरू झाली. 96 पासून आज 30 वर्ष शाळेला झालीत. पण ह्या पहिल्याच बॅचचं पहिलंच गेट टुगेदर आहे आणि याची माहिती अगदी शीतलनं 2 महिन्यापूर्वी माझ्याकडून सगळ्या मुलांची नावं वगैरे घेऊन गेलेली होती आणि मारुतीचा पण फोन आलेला होता म्हणून सांगितलं. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्याला वेळेचं खूप बंधन आहे. कारण इतक्या गमती जमती आणि इतका वर्ग स्ट्रिक्ट आणि अभ्यासू वर्ग. मुलींना सांगितलं आज धडा झाला, उद्या संपले, उद्या टेस्ट आहे का, ते जेवण सोडायचं पण टेस्टचे शब्द पाठ करायचे. मला पालक सांगायचे, अहो काय सांगितले सर, मुलगी रात्री जेवली आमची, मुलगा जेवण नाही का, ती वाचतच बसली होती. कारण त्यामुळं आपण ज्या बाजारात जातो तिथं भांडवला लागतं खरेदी विक्रीसाठी आणि शब्द हेच संपत्ती आपली शाळेमध्ये. आणि जेवढी संपत्ती आपल्याकडे जास्त असते तेवढा आपण जास्त मोठा व्यवहार करू शकतो. आज बरीच मुलं आपली इंजिनिअरिंग, डॉक्टर, मेडिकल, MPSC झालेली आहेत आणि ती मुलं ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस खूप बरं वाटतं. एक असाच प्रसंग घडला होता की आपला नेताजी देसाई 5 देशाचं सैनिकाचं ट्रेनिंग होतं बेंगलोरला आणि तो त्यांना ट्रेनिंग द्यायला होता. आणि एके दिवशी संध्याकाळी 8 वाजता मला फोन आला, सर आय एम इन बेंगलोर अँड आय एम स्पीक फुल्ली 45 मिनिट इन इंग्लिश टू इंग्लिश, आय एम ओनली बिकॉज ऑफ यू. त्यावेळेस माझ्या अंगावर असे शहारे आले होते, कारण त्यानं कुठलाही क्लास लावलेला नव्हता. इंग्रजीची जी तयारी होती ती 8वीच्या 10वीच्या मध्ये शब्दार्थामुळे मुलांची बरीचशी झालेली होती आणि ती मुलांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स होता. आपण चेअरअप करत होतो, कारण सगळ्यांचीच परिस्थिती मला गावात राहिल्यामुळं माहीत होती. प्रत्येकाच्या पालकांना मी भेटलेलो होतो. ऊसतोडीशिवाय पर्याय नव्हता आणि आपल्या आईवडिलांही जर कष्ट घेत असतील तर आपण का घेऊ नयेत. आणि त्यावेळेचं वय जे असतं ते न कळू असतं, मुलंही न कळूच असतात, त्यांना कळतं पण फार उशीर झाल्यावर कळतं. दुसरं
आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे नडायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. हो अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, अपनी यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, रूप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय, लफडे लोचे नेहमीच हाय, पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. आपली यारी आपली यारी आपली यारी. दोस्त है तू अपना, जान से प्यारा है, जान है तू अपनी, तू सबका दुलारा है. तू गेल्यावर काय करू, मस्ती सांग कुणाशी करू, आमचा आहेस कार्टून तू, जाऊ नकोस रडवून तू. आठवण येईल तुझी तू परतून येशील का, आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. अभ्यासाच्या नावात खोटा बोललास, मजा मारलास आणि काय करून बसलास रे. पोराच्या खोट्याची शिक्षा बाप आयुष्यभर भोगणार. पोरांनो आता तरी छान वार. आपली यारी आमची दोस्ती आहे कमाल, आमची दोस्ती आहे धमाल, आमची दोस्ती आहे कमाल,
आमची दोस्ती आहे धमाल, आमची दोस्ती आहे कमाल, आमची दोस्ती आहे धमाल, आमची दोस्ती आहे कमाल, आमची दोस्ती आहे धमाल, आमची दोस्ती आहे कमाल, आमची दोस्ती आहे धमाल. हे 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 आहा हा हा ला 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 ला. तर आम्हाला अभिमान काय वाटतो की कोसारीसारख्या अगदी प्राकृतिक विचार करता, आर्थिक विचार करता असल्या गावात असली मुलं जन्माला यावी हे त्या गावाचं भाग्य आहे. कारण माझ्या हाताखालची जी 96ला बॅचेसला आली ती सगळी माझ्या हाताखालची मुलं आहेत. म्हणजे तिसरी पिढी माझ्या हाताखाली आली होती. मी 2023ला इकडे बिरनाळला आलो आणि प्रत्येक जाईल त्या ठिकाणी माझा विद्यार्थीच असायचा किंवा विद्यार्थिनी असायची. कधी कधी असं व्हायचं की ती मुलगी मला ओळखायची पण मीच ओळखायचं नाही. कारण प्रत्येक चेहरा, प्रत्येक 26-27 बॅचेस माझ्या हाताखालून गेल्या. अतिशय आनंद काय झाला तर तुम्ही तुमच्या डोक्यात ही सुप्त कल्पना आली की आपण बाबा एक गेट टुगेदर घ्यावं. प्रत्येकाचे आनंद, दुःख, प्रत्येकाचे अनुभव जीवनातला इतका मोठा टप्पा 20 वर्षातला. त्या ठराविक मुली माझ्या बघण्यात होत्या. काय काय मुली आता SD पाटील यांच्या वडिलांच्या वरून मी ओळखली. SD पाटील, तानाजी पाटील म्हटल्यावर मी लगेच ओळखली. हा 2002 पासून आमचं पगार चालू. इकडे तिकडे बाकी सगळे आमच्याकडे आलेच होते. फक्त पुढं मागं झालं होतं. कोण 99ला आलं, कोण 2002ला आलं, कोण 98ला आलं. मॅडम 2002ला आल्या. सगळी शाळा रुटीन लागली. शाळा रुटीन लागल्यानंतर इमारतपासून आम्ही सगळं माझ्या मते तिथं इमारत 13 वर्ष आम्ही त्या तसल्या पोळातनं पळायचं काम केलं. 13 वर्ष. फोन केला आणि ते पण 1 दिवस आधी आणि प्रत्येकाने सरांनी मला सांगितलं अरे वा छान, किती आम्हाला चांगलं वाटलं, आम्हाला आहे आणि तुम्ही करा, आम्ही येतो सगळेजण. आणि आवर्जून सगळ्यांनी वेळ काढून सगळ्यांना आले. शिक्षकांचे सर्वांचा आपण मनापासून आभार मानूया. सरांसाठी एकदा टाळ्या वाजूया. स्वागताच्या फुलांनी साजरा झाला क्षण, सत्काराच्या शब्दांनी भरून आले मना. मित्रत्वाचे नातं आहे अजूनही खास. आज भेटीत डोळ्याला पुन्हा जुना विश्वास. कॉलेज मधली पाखर आज झाली डोला. आठवणीने सजला स्नेह मिलन सोहळा. गेट टुगेदर
मैत्रीचा हा सोहळा हृदयाला स्पर्श होत, आठवणीच्या वाटेवर आनंद पुन्हा बरसतो. स्नेहाचा हा गंध कायम राहो आपल्या संग, आजचा हा सोहळा बनो आठवणींचा रंग. कॉलेज मधली पाखर आज झाली गोळा, आठवणीने सजला स्नेह मिलन सोहळा. गेट टुगेदर स्नेहाचा संग झाला, डोळ्यातून मनात साज ऋणानुबंध जुळला. गेट टुगेदरचा आजचा सोहळा खास, मैत्रीच्या रेशीम बंधानी बांधला. तुझ्या नावाचं मी निशल टॅटून गोंधलं. आता उता वेळ झालो गुडगा बाशिंग बांधलं, तुझ्या नावाचं मी निशेल टॅटून गोंधलं. हात भरून आलो या, हात भरून आलो या, लई दुरून आलो या, अन करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या. आग संध्या जोरात लई जोरात रंगात आलं या. झालंय संध्या गावाला झाली या माझ्या लग्नाची घाई, कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई. संध्या गावाला झाली या माझ्या लग्नाची घाई, कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई. आता तारट झालू या, आता तारट झालू या, तुझ्या घरात आलो या, लई फिरून बांधावरून कलटी मारून आलो या. आग ढिंचक जोरात टेक्नो वरात दारात आलो या. झालंय
भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने. घास भरून दे, कुंकू वाहणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने. मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने. घास भरून दे, तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे, होटाची लाली नी कानाची पात की हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. इंस्टावर रील करते तुझ्यासाठी, कशी तुला सांगू किती फील करते तुझ्यासाठी. माझ्या मागे लाखो हजारो लागले, तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी. मी कुठे बोलते की मॉल मला घेऊन चल, कुठे पण चालेल चल टाऊन मला घेऊन चल. लाडाला जेवून दे मस्त तुझ्या हाताने, शोभून दिसली आपली जोडी पाहिजे. एक नाही राजा मला जोडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बाटोमा, छम छमे पायल घुंगरू बाजने द्यारे खुटमा. काजळ लावून आले मी आज, असं नका बघू हो येते मला लाज. केला शृंगार आज घातलंय असाच, दिसते मी भारी जाणो अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोर निशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. ठुमक ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बाटोमा, छम छमा पायल घुंगरू बाजने द्यारे खुटमा. लाल प्यार कंगन हाथ में चूड़ी चनहरा, लाल प्यार कंगन हाथ में चूड़ी चनहरा. चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमके नी गुलाबी शरारा.
करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट 6 महीने की तनख्वाह ल्यानु त्यार बने न खरा एक जोड़ी सैंडल ल्यानु